भारतीय जनता पक्षाचं सध्याचं जे काही राजकारण आहे ते आम्हाला अजिबात मान्य नाही. ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणजे तेही घातक आहे. कारण बाबासाहेबांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे त्या संविधानामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत. माझं उद्दिष्ट ठरलेलं आहे. भाजपला सोडल्यामुळं त्यांनी ठरवून माझा पराभव केला. पण आता तुमच्यासाठी आता म्हणजे एक पुढचा प्रश्न असा आहे की भाजप असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीने आता तुम्ही समानांतरावर ठेवणार आहात की योग्य वेळी निर्णय घेणार आहात, कसं आता त्याबद्दल काही तुम्ही सांगू शकता? नाही, आता काय भारतीय जनता पक्षाचं सध्याचं जे काही राजकारण आहे ते आम्हाला अजिबात मान्य नाही. बरं, ज्या पद्धतीनं ते ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या सगळ्या संविधानिक संस्थांचा उपयोग गैरवापर करतायत, बरं, ते अजिबात मान्य नाही. मग भाजपमध्ये काही सगळे धुतल्यासारखे तांदळासारखे स्वच्छ आहेत का? बरोबर. त्यांच्या पाठीमागे काही ईडी लागत नाही, त्यांच्या पाठीमागे काय सीबीआय लागत नाही. आणि ज्यांच्या पाठीमागे ईडी लागले ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांची चौकशी थांबते का? बरोबर. म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमच्या पक्षाची राजवट लादण्यासाठी म्हणून तुम्ही जर या संस्थांचा उपयोग करत असाल तर ते अजिबात बरोबर नाही. म्हणून आम्हाला ते मान्य नाही. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी धार्मिक आणि जाती विभागणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणजे तेही घातक आहे. कारण बाबासाहेबांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे त्या संविधानामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत. पण तुम्ही भाजपसोबत जाणार नाही त्यामुळं त्यांच्याबरोबर आमचं अजिबात जमणं शक्य नाही. बघा 2024 मध्ये तुम्ही परत म्हणाल नाही जरा थोडंसं पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करायची होती, हे कारणच 2024 मध्ये पण तुमचा पवित्र हाच राहील. माझं उद्दिष्ट ठरलेलं आहे. भाजपला सोडल्यामुळं त्यांनी ठरवून माझा पराभव केला. बरं, कारण त्यांना माहिती होतं की मोदींना थेट विरोध करणारा देशातला पहिला माणूस मी होतो. अगदी चंद्रबाबू नायडूच्या आधी मी विरोध केला होता आणि एनडीए सोडणारा या देशातला पहिला माणूस मी होतो. बरोबर. त्यामुळे त्याचा राग ठेवून त्यांनी कटकारस्थान करून माझा पराभव घडवून आणला. तरी सुद्धा मला पश्चाताप होत नाही. यात किंचितही पश्चाताप होत नाही, कारण खासदार असणं हे माझं उद्दिष्टच नाही आहे. त्यामुळं आता सुद्धा मी एकटा लढणार आहे. लोकांना पाहिजे असेल तर ते मला निवडून देतील, तर मी आता सध्या समाधानी आहे. आहे पूजन एक शेतकरी नेता म्हणून तुम्ही समाधानी आहे. माझं त्यासाठी संविधानिक 5 वर्षामध्ये माझं काय बिघडलं?